मानोरा तालुक्यातील असोला येथील रस्ता दयनीय अवस्थेमध्ये असल्या कारणाने भक्तांची होत आहे गैरसोय। या गावातील ग्रामस्थांनी बरेचदा दिले शासनाला निवेदने। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। प्रतिनिधी विनोद कुमार। मानोरा तालुक्यातील काही अंतरावर असोला खुर्द हे गाव आहे। या गावामध्ये जागृत व प्रसिद्ध श्री संत सोमनाथ महाराज यांचे देवस्थान आहे। या देवस्थानाचे वैशिष्ट्य असे की या गावातील नागरिकांच्या सांगण्यानुसार हे खूपच जुने व प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे। तेथे सतत भक्तांची गर्दी चालूच असते व येथे यात्रेमध्ये देवाचे गाडेही ओढले जातात। अवतीभोवती परिसरातील असोला प्रसिद्ध ग्राम आहे, परंतु असोला या गावातील रस्त्याची दुर्दशा अत्यंत दयनीय अवस्थेत आहे। श्री संत सोमनाथ महाराज हे या गावातील जागृत देवस्थान असल्या कारणाने या गावातील नागरिकांची श्रद्धा त्यांच्यावर अपार आहे। तसेच परिसरातील आराध्य दैवत असल्यामुळे तेथे भक्तांची मांदियाळी म्हणजेच गर्दी 12ही महिने असते आणि वर्षातून 3दा येथे यात्राही भरत असते, असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे। मात्र सोमनाथ महाराजांची अपार श्रद्धास्थान असलेले ग्राम असोला येथील रस्त्याची स्थिती पाहता खूप भयावह आणि दयनीय आहे। इतकी भयावह आहे की रस्त्यामध्ये गावातील नागरिक अक्षरशः घसरून पडत आहे, त्यांचे हातपाय फ्रॅक्चर होऊन दुखापत होत आहे। या गावामध्ये ग्रामस्थांचे म्हणणे आले की या गावामध्ये 12ही महिने भक्तांची गर्दी चालूच असते, वर्षातून 3दा यात्राही असते, तरीही प्रशासनाचे आमच्या गावातील रस्त्याकडे बिलकुलच लक्ष नाही। तसेच वाशिम जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेल्या असोला या गावामध्ये भक्तांची येण्या जाण्याची रेलचेल चालूच असते। या गावामध्ये मानोरा, पुसद, पोहरादेवी, वाशिमवरून येणारे भक्त असतात। मानोरा येथून गव्हा मार्गे या गावामध्ये येणारे जे भक्त आहेत ते पायी येतात व त्या रस्त्याची सुद्धा अवस्था खूपच दयनीय आहे। या रस्त्यात फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये भुरळ टाकण्याजोगीच डागडुजी करण्यात आली आहे। या गावातील रस्त्याचे आणि मानोरा ते पुसद जाणारा गव्हा असोला मार्ग गावातील आणि बाहेरील रस्त्याचे काम लवकरात लवकर शासनाने चालू करावे, या गावातील नागरिक मागणी करत आहे। अन्यथा गावातील नागरिक व तरुण आमरण उपोषणाचा ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा दिला आहे। चला तर मग बघूया व जाणून घेऊया यांच्या समस्या। तत्पूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। नमस्कार, आपण आहोत असोला खुर्द या गावामध्ये। या गावाची ख्याती अशी आहे की येथे श्री सोमनाथ महाराज यांच्या देवदर्शनासाठी वर्षातून 2दा येथे यात्रा भरत असते व हे एक देवस्थान म्हणजे जागृत देवस्थान आहे, जिथे लोकांची श्रद्धा अपार आहे व हे भाविक भक्तांचं एका तऱ्हेचं माहेर आहे। त्यामुळे या गावात त्यांना दर्शनासाठी येण्यासाठी रस्ताच नाहीये, कारण गावकऱ्यांचं असं मत आहे की जर भाविक भक्त दूरवरून जर येत असतील तर त्यांनी यायचे तरी कुठून। त्यासाठी आपण जाणून घेऊया इथल्या गावकऱ्यांचे मत। तर या माझ्यासोबत। नमस्कार दादा। नमस्कार। नाव सांगा तुमचं? माझं नाव अशोक भीमराव राठोड आहे। काय काम करता आपण? मी शेतीच करतोय। अच्छा, तर तुमच्या गावातील हा जो रस्ता आहे जो तुमच्या देवस्थानाला जाऊन मिळतोय, त्या रस्त्याबाबत तुमची काय समस्या आहे किंवा काय मत आहे? रस्त्याची जी आता व्यवस्था आहे ती अतिशय खराब आणि अतिशय म्हणजे दुर्व्यवस्था झालेली आहे आणि रस्त्यामध्ये भरपूरसे खड्डे निर्माण झालेले आहेत। त्याच्यामुळे पाणी साठतोय। पाणी साचल्यामुळे तिथं रोगराई जास्तीत जास्त फैलतोय आणि त्याच्याचमुळे त्रास पण जे भावी भक्त आहेत जे दूरदूरून येतात देवाच्या दर्शनासाठी त्यांना अतिशय त्रास होतात। कधी कधी त्यांचं कशी पाय पण घसरतात, ते पडतात। मग यासाठी आजपर्यंत काही व्यवस्था झाली नाही का भक्तांच्या येण्यासाठी? या रस्त्यासाठी खूप वेळा आम्ही हे केलेले आहेत, पण अजूनपर्यंत ग्रामसेवक किंवा इतर जे पण गावातले हे आहेत त्यांनी अजूनपर्यंत मत एवढंच आहे की शासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे आणि लवकरात लवकर या रस्त्याची सुधारणा करण्यात यावी, अशीच आमची सगळ्या म्हणजे संपूर्ण गावाची एक विनंती आहे की लवकरात लवकर हे रस्ता दुरुस्त व्हावी। दिले नाही का कुणाला आजपर्यंत असं निवड आलाच नव्हतं, त्यावेळेस तुम्ही आले त्यावेळेस आम्ही सांगू लागलो। अच्छा, हां, आता काय मागणी आहे तुमची? आमचं संजय भाऊ राठोड इथं आलते, आऊन त्यानं पाहून गेल्यानंतर त्यानं सगळं सांगितलं की हे रस्ता आम्ही बनवणार। आम्ही आतापर्यंत सगळे लोक घेऊन गेले, मोठे मोठे साहेब लोक घेऊन गेले, आतापर्यंत काही झालं नाही। हे रस्ता झाला पाहिजे ह्या उद्देशीनं आम्ही त्या संजय भाऊजवळ निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही सगळं करून हे टाकलं, पण हे जरूर झालं पाहिजे, हे अवश्य आहे। आणि मग जो आजपर्यंत तुम्ही निवेदन दिलेले आहेत त्याचे पाठपुरावे कोणाकडे आहे? पाठपुरावे ते पत्रकारांना त्या पत्रामध्ये छापलेलं आहे, सगळं केलेलं आहे, आतापर्यंत काही झालं। नमस्कार सर, नाव सांगा? दीपक राठोड। दीपक राठोड। आणि काय कार्यरत आहात आपण? शेती। अच्छा, तर या गावाची समस्या जी आहे ही रस्त्याविषयीच आहे, तुमचे काय मत आहे याबद्दल? याच्याबद्दल मत असं आहे की हे
रस्ता खड्डामय झालेला आहे अच्छा. आणि कितीक वर्षापासून इथं यात्रा वगैरे श्री क्षेत्र सोमनाथ महाराजांचं ठिकाण आहे गाव आहे. हो संत नगरी आहे. तर मग गावातील सरपंच सदस्य ग्रामसेवक वगैरे या रस्त्याची आजपर्यंत दखल घेतलेली नाहीये का कोणी? दखल घेते पण तेवढी अतिशय म्हणजे कोणी लक्ष देऊ लक्ष शकत तेवढं नाही. आणि आमच्या कानावर असे आले होते की याआधीही या गावात काही पत्रकारांनी येऊन किंवा तुमच्या मार्फत तुम्ही या जी रस्त्याची न्यूज आहे ही सुद्धा जाहीर केली होती आणि सगळीकडे पसरवली होती, वार्ता सुद्धा आली होती कानावर. ही खरी गोष्ट आहे का? खरी गोष्ट आहे. ते वार्ता ते कुठल्या न्यूजपेपरला लागली होती? लोकमत मध्ये आता तुमची मागणी काय आहे मग सरकारकडे? मॅडम असं आहे इथं लाखो लोक येतात वर्षातून 2 वेळा. मागणी अशी आहे आमची कॅबिनेट मंत्री साहेब श्री संजय राठोड साहेब येऊन गेले इथं येऊन म्हणजे त्यांच्याकडून मागणी केलेली आहे. आता पाहणी करून ते गेले पाहणी करून गेले स्वतःहून येऊन. आता जे होईल पाहू आता. नाही नमस्कार दादा. नाव सांगा तुमचं. माझं नाव आहे होमराज झुंजरू राठोड. आणि तुम्ही काम काय करता? मी शेती करतो. काय घडले तुमच्यासोबत? घडण्यासारखं आणि सांगण्यासारखं तर पुष्कळ आहे या गावामध्ये. थोडं बहुत सांग. तर मला आज जवळपास माझी वय 40-45 वय आहे. मला या गावात राहत असतो मी. तेव्हापासून मला माझं गाव जे आहे सोमनाथ महाराज प्रसिद्ध देवस्थान आहे. अच्छा. तिथं लाखोच्या संख्येने भाविक भक्तात येतात. वर्षामध्ये 3 वेळा यात्रा भरतात. 3 वेळा. याच्यामुळे अशी समस्या अशी आहे गावाची. आज मला 45 वर्ष झाले हे रस्ता तशीच आहे. आजपर्यंत या रस्त्याचं काम झालं तशीच आहे. आजपर्यंत 45 वर्ष झाले हे रस्ता तशीच आहे. त्याच्यानंतर सांडपाणी. सांडपाणी सर्वात महत्वाचं. रस्त्यात जाऊ द्या साईडला. सांडपाणी महत्वाचं म्हणजे कारण की या दिवसात म्हणजे सांडपाणी जर सोडलं तर एवढा बेकार नाल्यानं वास येते, एवढा लोक बिमार पडतात म्हणजे काही विशेष नाही. बोलू नका तुम्ही. आता तुम्हाला दाखवला असता मी. पण आतापर्यंत शासनाचा याच्याकडे काही लक्ष नाही. आणि आम्ही असं ऐकलेलं आहे की तुमचाही अपघात झालेला आहे. तो कुठे? माझा अपघात झालेला आहे कारण का हा नाल्यामध्ये हा समोर जो आहे नाला बघून घ्या. सराच्या पायाला लागलेला आहे. हा नाला आहे ना, त्या नालामध्ये माझी गाडी स्लिप झाली आणि मी तिथं पडलो. हा माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत BDO याच्याकडे मी तक्रार केलेली आहे. आतापर्यंत माझ्याकडे आहे पाठपुरावा. पण आतापर्यंत शासन कोणताही रिक्षा घेत नाही. म्हणजे कोणताही पर्याय आतापर्यंत मला तर BDOचा रिटर्न पण काही नाही आलेला. मागणी काय? दखल घेतली काहीच नाही. काहीच दखल नाही. मागणी काय असेल? हे असा समस्या दूर व्हावा अशी रोड. कारण की एवढा मोठा देवस्थान असून बी प्रसिद्ध असलेला देवस्थान, नावाजगता देवस्थान. अगर तुम्ही जर एक वेळ आमच्या यात्रेमध्ये आले तर तुम्ही विचार बी करू नाही शकत एवढी पब्लिक असते आमच्या गावात. पण हे अशी रस्ता आहे. बाहेरचे गावाचे लोक येतात. अरे काय गाव. मग संपूर्ण गावकऱ्यांना येण्या जाण्यासाठी मुली बाया अथवा इथले लहान मुलं जे खेळतात सर्वांना हाच रस्ता आहे का? मंदिराचा मेन रस्ता म्हणजे हा जिल्हा परिषद शाळा आहे समोर आणि मंदिराचा रस्ता म्हणजे हा मेन. त्याच्यामुळे काय विकास होणार? आता म्हणावं तरी कोणाला. आम्ही आता व्हिडिओ पर्यंत कंप्लेंट करून गेलो तर काही होत नाही. तर मग काय करावं? आता फक्त एकच मागणी आमची गावकऱ्याची की शासनानं दखल घेतलं पाहिजे. हा सर्व काम व्यवस्थित केलं पाहिजे. शाळेचा रस्ता आहे. आम्हाला पण खूप त्रास आहे या रस्त्यामुळे. या रस्त्याचा तुम्हाला काय त्रास आहे? पहा ना तुम्ही रस्ता कसा आहे ते. हा. घसरून पडायचं हे करायचं. शाळेतली मुलं याच रस्त्याने तुमच्याकडे जातात. शाळेची मुलं इथंच असतात. आणि घरकुलाचा काय मुद्दा होता? घरकुलामध्ये आम्हाला मंजूर झाले नाही की तुमच्या घरकुल यादीत नाव नाही आले अजूनही? अजूनही नाव नाही आलं. नावच नाही आहे. यादी निघाली, नाव नाही. नावच नाही, यादीच नाही. यादीच नाही. हो. या गावातील शाळकरी मुलांचे काय मत आहे ते जे खूप आतुरतेने आपली वाट बघत आहेत त्यांनाही काही सांगायचे आहे. मुलांनो, तुम्ही शाळेत कुठल्या रस्त्याने जाता? या रस्त्याने जातो. आणि हा रस्ता किती छान आहे असं वाटतंय का तुम्हाला? मग कसा आहे हा रस्ता तुमच्यासाठी? खराब आहे. तुम्हाला काय वाटतंय? हा रस्ता चांगला व्हावा? नाही. चांगला नाही व्हावा? तुम्हाला त्रास होते रस्त्याने जाताना? पडतो, घिसरतो. पावसाळ्यात काय अवस्था असते तुमची? घिसरतो पाणी चिखलातो. पडता. रस्ता व्हावा असं वाटते?
आहे ती आपण स्वतः पाहिलेली आहेत आणि जाणून घेऊया आपण. मानोरा ते असोला व गवली पुसद हा जाणारा जो मार्ग आहे तो अतिशय भयावह स्थितीत झालेला आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी या रस्त्याची स्थिती आहे. तरीही जाणून घेऊया आपण आसोला व आजूबाजूच्या गावकऱ्यांचे मत काय आहे या रस्त्यात. एकदम भयंकर अधिकारी साहेबांना निवेदन 2 वेळा देऊन कोणी दखल न घेता, पण या रस्त्याची दखल घ्यावी आमचे असे गावकऱ्याचे मत आहे की वारंवार ह्या पेपरला बातम्या लावून काही नाही, तरी कोणी आतापर्यंत दखल न घेता ठेकेदार म्हणतात की तुमच्यानं होऊन गे, ते पॅचेस भरले, हे असे उडाउडीचे उत्तर देतात. तर मग यावर तुम्ही निवेदन वगैरे आजपर्यंत सादर केलेले आहे हा का? सादर 2 वेळा केला. एक त्याचे 25 पाठपुरावे आहे का हा तुमच्याकडे? माझ्याकडे आहे. तुम्ही दाखवू शकता? हो आहे माझ्याकडे. हो आहे ना माझ्याकडे. हे बघा हे यांच्याकडील पाठपुरावे आहे रस्त्याचे जे यांनी आजपर्यंत कुठे सादर केलेले आहेत ते सर्व काही. सार्वजनिक बांधकामाला अच्छा. तहसीलदार साहेब सगळीकडे. आणि आपलं नाव सांगा. माझं नाव युवराज रंगराव राठोड. आणि तुम्ही काय काम करताय? माझं व्यवसाय शेती. अच्छा. ची मागणी अशी आहे की मानोरा ते गोव्यापर्यंत जो रस्ता झालेला आहे 2 पदरीकरण झालेला आहे आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता वास्तविक पाहता मानोरा ते गवली मार्गे जाणारा पुसद नांदेड असा झालेला शासन आहे, पण आतापर्यंत याच्यावर काय काम झालेला नाही आणि गोव्यापर्यंत 2 पदरीकरण झालेलं आहे. याचा समोरचा जो विषय आहे त्या गोव्यात ते गवलीपर्यंत म्हणजे पुढे चालून नाही तर गोवा आपल्या पुसद जाणारा जो मार्ग आहे आम्हाला इथून डिग्रस मार्गे जावं लागते, डिग्रस मार्गे पुसदला जावं लागते, त्याच्यामुळे त्रास होते आणि वास्तविक पाहता ते 70 ते 80 किलोमीटर येते आणि इथून आम्हाला जवळपास 30 किलोमीटर पुसद जायला आणि नांदेड जायला जवळ पडते. ते आमचा वेळ वाचते, पैसे वाचते आणि पुन्हा हा जो रस्ता आहे इथं सोमनाथ महाराजची यात्रा वर्षातून 2 वेळा भरते आणि भाविक भक्त जे आहे इथं येणारे ते जवळपास 2 ते 3 लाखापर्यंत गर्दी असते आणि श्रावण महिन्याचे 5 सोमवार जे असते ते 5ही सोमवार इथं यात्रा भरते आणि त्यांचा एवढं इथं दयनीय व्यवस्था होते कारण की गाड्या एका साईडला चालताना लय त्रास होते, पुन्हा दुसरी गाडी निघत नाही. आम्हाला गावकरी इथं येऊन त्या ट्रॅफिक जाम जे आहे ते आम्हाला करावं लागते, साफ करावं लागते. हे आमची तात्काळची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना. तसेच म्हणजे अपघाताची शक्यताही टाळता येत नाही. हां अच्छा. तर अपघात म्हणजे होतेच मॅडम. कसं आहे आम्ही इथं गावकरी असतो त्याच्यामुळे तेवढ्या प्रमाणात होत नाही कारण की आम्ही जे गाड्या आहे एका सुलूपनं काढून सगळं रस्ता क्लिअर करतो. हो व्यवस्थापन करतो आम्ही श्रावण सोमवारमध्ये. आणि बार्शीची जी आमची यात्रा असते जवळपास 3 ते 4 लाखाची इथं लोकसंख्या असते त्यावेळेस या रस्त्याचा लय मोठ्या प्रमाणात वापर होतो. 2 दिवस त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता नाही आमचा लागत आम्ही आंदोलन छेडणार आहोत. अच्छा. तुम्ही आंदोलनाचा इशारा हा देणार आहात सरकारला हो, की जर या रस्त्याचे काम जर पूर्ण झाले नाही तर? हो देणार आणि आहे. संपूर्ण गावकऱ्यांचेही तेच मत आहे. ते सगळे तर मग बघितले का सरकार या गावातील लोकांची हालत रस्त्यामुळे काय झाली ती. या रस्त्यातील हे गृहस्थ रस्ता नादुरुस्तीमुळे घसरून पडले, त्यांचा पायही मोडला. तसेच या गावातील छोटे छोटे विद्यार्थी याच मार्गाने शाळेतही जातात व घरी येतात. सरकार आपण तर जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा कटच रचला तर मग रस्ता काय दुरुस्त कराल. लोक रस्त्याने ये जा करताना पडतायत, दुखापत व तथा अपघातही होत आहे, तरी पण आपण साखर झोपेतच का. या लोकांचा काय गुन्हा. तुम्हाला या लोकांनी मतदान केले हाच का यांचा गुन्हा. सरकार आम्हाला कळत नाही, तुम्हाला आमच्या माध्यमातून प्रत्येक गावातील समस्या ह्या कमी होतात की वाढत आहे हेही कळत नाही. तरी पण आमचे तुमच्यासाठी आणखी एकदा परत तेच वाक्य तुम्ही ऐकाल तर सुनो सरकार सुनो, ब्युरो न्यूज प्रतिनिधी सुनो.